नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि मजेतच राहा. तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये. झालं सगळं तुझं बोलून? आम्ही काय करायचं? काहीच आमचा नटापटा दिसतोय तुम्हाला? आली गाडी, ट्रेन आली आमची. गाईज नमस्कार मंडळी केलं आणि आमची लगेच ट्रेन आली घाईघाईमध्ये. त्यामुळे पटकन चढलो आणि आता मी दादरला उतरलो आहे. आणि मगाचा लुक आणि आताचा लुक किती चेंज दिसतोय तुम्हाला? काळा दिसतोय. काळ्याचा इश्यू नाही, केस पूर्ण विस्कळली, दारातच उभे राहिलो. चढायला खूप गर्दी आहे, संडे असून पण गर्दी काय का माहिती. पागल, संडे असून पण गर्दी. अरे आता लुक दाखव जरा, असं पकड, असं पकडा. इज्जतीच गाईज आम्ही मावशीला पण भेटलोय. म्हणजे आम्ही दोघे, आमची दोन फॅमिली चालली आता सध्या तरी. करी पण दाखव. करी पण आले. उठवलीवाले लोक. उठवलीवाले. मला माझा थोबडा बघायची इच्छा होती फोनमध्ये फक्त. आमची ट्रेन आलेली आहे अशा प्रकारे. सो गाईज फायनली मुंबई खरंच बघण्यासारखी आहे. तुम्ही बोलाल हे एवढं शॉक होऊन का बोलताय, तर आम्ही लोक खरंच फर्स्ट टाइम आलो. खूप छान म्हणजे आलो होतो आम्ही, पण कधी माहिती का 10 वर्षापूर्वी लहान होतो, काही आठवत पण नाही. हे सगळं तर मला बिलकुल ना आठवत नाही. आता जे बघतोय ते वाव असं वाटतं की खरंच यार बघण्यासारखं. अजून बघायचं. आता तर आम्ही गेट ऑफ इंडियाला आलोय. येस, अजून बघू आता कुठे कुठे आम्हाला घेऊन चालले. जरा आम्ही कुठे कुठे आम्हाला घेऊन चालले त्याच्यावर. आणि आता मी ताज हॉटेलच्या समोर. की छान आहे ना, थांबला बोलते ना ब्रो. खरंच भारी आहे, छान आहे मुंबई. म्हणजे ना आम्हाला एवढं घेऊन का ना आले इतके दिवस तू? मी तर खूप भारावून गेले. माझ्या डोळे एवढं मोठं झाल्यानंतर आम्हाला बघायला एक टाइम भेटतं का? चला आता बघा आमची सगळी मज्जा. सुकट भाकरी कधी खायची? फोटो लागले. एवढा सुंदर, एवढा फॅशनेबल अवतार आणि मस्त सुकट भाकरी खाणार आहे आम्ही लोक. हा काय तर भूक लागणार. सुकट भाकरी मम्मी घेऊन, भाकरी नाही चपाती आहे, सुकट आणि चपाती मम्मी घेऊन आले. गार्डनमध्ये बसून लोक खाणार कसं आम्ही इमॅजिन केलंय. गाईज गेट आमच्या पाठी आहे, पण आम्हाला माहित नाहीये नेमकं एंट्री कुठून आहे. त्यामुळे आम्ही आता चालत चाललोय. बघू कुठेतरी आम्हाला एंट्री सापडेल या आशेवर. गाईज हाच तो समुद्र ज्या समुद्रामध्ये पूर्वीचे आतंकवादी लोक डुसून करायचे तिकडून इकडून. आता पण होऊ शकतं का? बस ना, सांगता येत नाही. हमले कधीही होऊ शकतात. इकडे ना एंट्री जिथे करतो ना तिकडचा माझा 10 वर्ष अगोदरचा सीन सांगते तुम्हाला. भाई मी आता शॉक झाले. सिरियसली असं झालं ही गोष्ट. मम्मीला अभिमान वाटला पाहिजे तर मम्मी अशी करते. म्हणजे काय सांग काय झालं सांगते. मी काय हुशाराने मारत नाही, सांगते तुम्हाला फक्त. तेव्हा सैराट मूवी आलेला त्या टाइमला माझा लुक सेम दिसतो असं सगळेजण बोलतात. मला नाही माहिती ते लोक असे बोलतात. तर तिकडे मी अशी चाललेली, म्हणजे आम्ही सगळं फिरून वगैरे चाललेलो. तर तिकडे ना असे काही लोक होते. त्या लोकांनी मला हात पकडला माझा आणि मला सेल्फी द्या वगैरे असं करायला लागलेले. त्यांना असं वाटलं की ती तिकडची सैराट 4ची वगैरे आली की काय, म्हणून ते लोक सेल्फी वगैरे मागायला लागलेले माझ्याकडे. तुला ती शॉकिंग वाटली? शॉकिंग झालं मला. मम्मीने माझा हात पकडला आणि मला घेऊन गेली तिकडून. ती नाही पागल आहे का? मी का काढू सेल्फी? तिचं क्रेडिट मी का उगाच घेत बसू? भाई लिटरली मी शॉक झाले. आणि मला तिकडे आली ना तेव्हा मला हा सीन आठवला. मला असं कसं आता मला जर कोणी केलं पण माझ्या नावाने जर मला कोणी माझ्याकडे सेल्फी मागितली तर येस मी देईन. असं आरची वगैरेच्या नावाने माझ्याकडे नका सेल्फी मागू. आरचीचं नाही, मी उडत नाही ह्या गोष्टीवर. मी जस्ट सांगते हा सीन घडला होता. खूप असे सीन घडलेत, तुम्हाला एक एक सांगत जाईल. ते लोक ते 50 रुपयाला फोटो काढून देतात ना असं पकडून. मी गाईज फ्री मध्ये काढून दे. हिरोईन मस्त केस नाही, गॉगल बिगल घालून फिरतायत आणि मला अजिबात गॉगल देत नाहीये. नको, आपण आपला काढू. बोलायची आपण फोन आहे एवढा बाहेर फोन मध्येच काढूया असं मला वाटतं. नको तिथं पैसा खर्च नाही करत मी. थांबा.
या काय पण या, हे बघा हे तर पाहिजेच घरात. घरगुती सगळीकडे घेऊन फिरायचं बाई. हे बघा ए गाईस 10 रुपये 10 रुपये 10 रुपये 10 रुपये. पर्सोट फोटो काढ ना. एक ग्लास टेस्ट करून बघूया कसं झालं. गाईज हे असं वाटतं की हे दिला प्रमोशन कोकम सरबतचं प्रमोशन आहे. सांगते मित्रांनो, हे जे गेट ऑफ इंडिया आहे ना, गेटवे ऑफ इंडिया, ते बघायला इतकं भारी आहे ना, खूप छान वाटते. चल घे माझा फोटो घे. मला का नुसती चलचल करते. पप्पा नाही आले तो सोबत. पप्पांची आठवण येते. त्यांना पण बिचाऱ्यांना फिरायचं होतं, पण काय त्यांना संडेला सुट्टीच भेटत नाही. म्हणजे त्यांच्या कामावर सुट्टी नसते, काहीतरी असतंच. ते पुढे ते गेलेत. आम्ही फोटो काढत बसलो आणि हे लोक टाकून गेले. आम्हाला यांना काही पडलीच नाहीये. नवीन ठिकाणी आल्यात पोरी, त्यांना काय करायचं गेले. पोरींना टाकून चालले ते लोक. माझा गॉगल पण घेऊन गेले यार. का माहीत नाही, पण मला माझा लुक खूप आवडतो. असं वाटतं रोज मी हाच लुक करू. मला सांगा माझा लुक कसा वाटतो. पण सिरियसली तो सीन आहे ना, मला अजून पण लक्षात आहे. म्हणजे मी 10 वर्ष आधी मी कितवीला असेल मला आठवत नाही, पण असेल तो तिचा तो पिक्चर आला त्या टाईमला 8वीला होती मी. पण तो सीन म्हणजे असा तो तिच्या कामामुळे मला भेटला होता. तो माझ्यामुळे पण मला असा सीन यावा आयुष्यात अशी इच्छा आहे. मला पूर्वा नावाने मला असं ओळख आहे. पूर्वा सेल्फी दे ना असं मला. वा किती स्वप्न बघते मी. असं नाही बघितली पाहिजे स्वप्न. सेल्फी पाहिजे. माझ्या फोनमध्ये सेल्फी घेणार का तुम्ही? आमच्याकडे फोन नाही. ठीक आहे, येईल. एक ना एक दिवस येतो. म्हणतात ना की मुंबई स्वप्नांची नगरी आहे वगैरे वगैरे. हो, तर इथे आल्यावर माणसं स्वप्नच बघत असतात. तू का अशी खुन्नस देतेस का? ही बाई आम्हाला खुन्नस देते. आम्हाला बसायला जागाच नाही भेटत. आम्ही तर उभे राहून खातो इथे. करतील ते काय नाही ह्या दोघी बहिणी. चला घ्या आता गुंडाळून. सो आम्ही आता सुकट चपाती खाल्ली आणि गेट ऑफ इंडियावर आता आम्ही कुठे चाललो हे आम्हाला माहीत नाही आहे. आम्ही ज्या बसमध्ये बसलो तिथं आम्हाला कुठेतरी जायचं आहे एवढं माहिती. चर्चगेट रेल्वे स्टेशनच्या इथं चालू आम्ही लोक. मला वाटलं ती बस आता कुठेतरी मरीन बिरीनला घेऊन जाईल. तर कशी घेऊन जाईल मला माहीत नव्हतं, पण मला असं वाटलं की ते घेऊन जातील. मला असं वाटतं आता इथून आम्ही तिकडे जाऊ वाटतं. गाईज मला कळत नाही. इथं लिहिलं आहे व्हेज समोसा. पाणी नाही आहे, 2 बॉटल पाणी घे जा. नॉनव्हेज समोसा कसा असतो मम्मी? इकडे माझाची बॉटल बघा कशी आहे. मला असं वाटतं मी बाहेर गावीच आले. अशी थोडी बॉटल भेटते आपल्याकडे. मुंबईमध्ये झाले आता पाण्याची बॉटल. मुंबईमध्येच आहोत ना, चर्चगेटलाच उतरलो ना नक्की. असं दुबईला नाही ना दुबईला जाते 10 रुपये दुबईला माझा देणार आहे. बघा बघा, ही ठाण्याची माझाची बॉटल आणि मुंबईची किती डिफरन्स आहे ना. बोलत होते मी की आपल्या इथे ठाण्याला वेगळे असतं आणि मुंबईला काहीतरी वेगळंच माल येतं. तू मला सांगते, मम्मी ना आता हे आम्हाला शॉकिंग वाटतंय सगळं. हो माय गॉड एवढं भारी. माझी मम्मी आहे ना, मम्मी हे तिच्यासाठी एरिया होता नॉर्मल. मुंबईच्या बाहेर मम्मी सगळीकडे फिरून आली आणि आम्हाला मुंबईमध्ये ठाण्यात पण साधा फिरून देत नाही. इथे समोर समुद्र आहे. येस, गिरगाव चौपाटीला. मरीनला गिरगावला कशी जाणार आहे ही? चाललंय जिथे कुठे तलाव आहे तिकडे चाललंय. तलाव नाही, ते समुद्र आहे. ही माझ्यासोबत नाहीये. तू माझ्यासोबत आहेसच नाही. अरे सिटी ऑफ लेक आमचं ठाणे आहे ना. सो अरे हो, ठाण्यातच काय आता इकडे तलाव असायला. समुद्र तलाव नाही. त्याच्यामुळे मी माझी भाषा विसरते ब्रो. मी हा एवढा चांगला लुक आहे ना, मला शुद्ध बोलायचंय. तर असं मला कसं पण बोलायला नको. मरीनला चाललंय आता. खरी पागल आहे. गाईज माय मिस्टेक. ही गिरगाव बरोबर बोलली होती. लोक येतो ना शाळेतून लोक, तर आम्हाला माहिती आहे. मरीनला नाही, आम्ही गिरगाव चपावडीला चाललो आहोत. खूप भारी त्याच्यावरची खुशी बघाल यार. असं आझाद पंछी केल्यासारखं.
फिरतो असं काय नाही, तिला तर मुंबईला फर्स्ट टाइम आलो इथे. Guys, मरीन So, खूप म्हणजे जास्त असं खुश होतं होतोय. की आम्हाला बघायचं होतं कधीपासून. हे गिरगाव चौपाटी आहे. भूत झाले मी. वाव यार, चला तिकडे जायचं. आम्ही सॉरी गाईज, आम्ही चुकतोय सारखे सारखे. त्या चुकीला मीच कारणीभूत असते. नीट हे आता ह्याला काय बोलतात? तुम्हाला खरं सांगू तर आम्ही दोघी पण मगाशी चुकलेलो. ही गिरगाव चौपाटी पण नाहीये, इकडे सगळे फोटो काढतात, मला पण हे काढायचं. गिरगाव चौपाटी पण नाहीये, नाही मरीन लाईन्स आहे. हे आहे चर्चगेटचं तिथलं कुठला तरी समुद्र. अशा प्रकारे आम्ही चुकत चाललोय. आम्हाला काही आता पता नाही. आणि हे आम्हाला घेऊन फिरतायत. मम्मी कुठे आहे? अजून आहे ती बघ. फॉरेनरला वगैरे भेटते की काय? काहीच पाठी हा समुद्र बघा. बनवलेली आहे तेव्हाची. गाईज खेकडे पण बाहेर आले. मला दिसणार नाही, मी दाखवू नाही शकत आहे, पण इथं कुठेतरी खेकडे बाहेर आले. चिंबोऱ्या चिंबोऱ्या चिंबोऱ्या. गाईज कुठे पोचलो नाही ना का लगेच मम्मी चला झालं चला घरी. बघा चला चला आता आम्ही चाललोय मावशीकडे वर्सोवाला. कोण बोललो? येस, आमचा जस्ट प्लॅन झालेला आहे. हो. आणि आम्ही चाललो वर्सोवाला गाई. या तिकडे पण बीच आहे, मावशीच्या घराच्या बाहेरच आहे. हा ऍक्च्युली खरंच झालं का आपण? आता मी स्वप्न बघेन आणि मग तुम्ही लोक माझं स्वप्न मोडून टाकाल यार. बसायला कशासाठी दिलंय? आमच्या घरच्यांना माहितीच नाही की हे जे दिलंय ते बसण्यासाठी आहे. म्हणजे यायचं हे बघा चला, बस थांबूच नका तुम्ही लोक, बसूच नका कुठे. बघा समुद्र कसा आहे, छान आहे. चला चला किती मस्त वाटत. तिकडे तापलंय पण बसायला मजा येते. असं आता काय आम्ही तिघी जण नेक्स्ट टाइम येऊ ना तेव्हा बघा, मग तेव्हा फुल मजा असणार आहे. सकाळी काहीच काय आकडतीये ही, म्हणजे काय ते चष्मा पर्स घेऊन जो तिला लुक आलाय ना त्याने तिला एस्थेटिक फील होत आहे. आतला काढायचं कधीच एस्थेटिक होऊ नाही शकत. पण तू दिसतीये आता सध्या फक्त, आणि त्यात पण तू खूप उडतीयस. जमिनीवर आहे जमिनीवर आहे. गाईज आम्ही बीचवर आलो आहोत फायनली. अरे ढकलते यार. बरं वाटतंय काय, असं वाटतं मला तर मला भिजायचं आहे इथं जाऊन. ह्याच्यात दिसणार आहे. हा मी भिजेन, मला काय नाही प्रॉब्लेम. गाईज काय मस्त वाटतं यार समुद्रावर खरंच. म्हणजे वाव असं काय लाटा आहे. दाखवते तुम्हाला. वाव काय ते बरं वाटतंय. पाय इग्नोर करा फक्त तुम्ही, ते बघण्यालायक नाहीये. अरे भिजलो मी. ए मागे बघा, जास्त पुढे नका जाऊ. सो गाईज तर चलो आता आम्ही इथे बीचवरच आहोत. आता जेवू वगैरे मावशीकडेच आणि मग जाऊ मस्त घरी. त्यामुळे आम्हाला वाटत नाही की आम्ही आता खूप दमलेलो आहोत. सो मी अपेक्षा आहे की तुम्ही हा ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत बघितला असेल. आम्ही काय काय मजा केली सगळं बघितलं असेल. ए इकडे ये शाणे, नाटक त्रास होतोय ना तुम्हाला. करते चला बाय. लाईक करा, कमेंटमध्ये सांगा जरा, आणि सबस्क्राईब पण करा. ओके बाय.